राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शन मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदी मतीन तमन्ना यांची निवड. राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शन मुंबई जिल्हा शाखा यवतमाळच्या विशेष सभेत राष्ट्रीय अध्यक्ष रवी भोंगाडे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यकारिणी निवड सभा यवतमाळ येथील बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन वाघापूर यवतमाळ येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी स्थानिक कलेचा वारसा जपणारे कलावंतांचा सदैव गौरव करणारे ज्येष्ठ समाजसेवक मतीन तमन्ना यांची राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शन मुंबईच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमते जाहीर निवड करण्यात आली. मतीन तमन्ना यांचे अनेक प्रतिभावंत दिग्गज कलावंतांशी सलोख्याचे संबंध असून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत त्यांचे आदराचे स्थान आहे. त्यामुळे या पदाला साजेल असे व्यक्तिमत्व असल्याने प्रोडक्शनच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी मतीन तमन्ना यांचे अभिनंदन केले असून राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शनचे कार्य आज मितीला छोट्या स्वरूपात असले तरी उद्या या रोपट्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. यवतमाळच्या धर्तीवरून पसरलेलं हे कलेच्या प्रांताचं लोणं उद्या भारतभर पसरेल अशी मला नम्र खात्री आहे, असे मनोगत मतीन तमन्ना यांनी व्यक्त केले. यावेळी रमेश वाघमारे, हंसराज तलवारे, प्रोडक्शनचे PRO काशीनाथ गजभिये, सुधाकर धोंडगे, लोककलावंत गजानन जडेकर, भीमदास नाईक, दीपक प्रधान, ज्योती बोपचे, संध्या राऊत, वनिता तलवारे, दिलीप बोरगमकर, गोविंद चव्हाण, किशोरचंद्र भौरे, मंदा धोंडगे, दिनेश पाटील, मंगल मेश्राम, रसिका धोंडगे, आशिका धोंडगे, ममता गवारगुरू, लक्ष्मण भगत, संध्या भौरे, प्रगती इंगोले, रोहन पेंदोरे यांची उपस्थिती होती. नुकतंच आपली राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शन मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. नेमकं या प्रोडक्शनचा उद्देश काय आणि आपली समोरची ध्येय धोरण आखणी काय असणार आहे, संपूर्ण माहिती द्या. कल 29 तारीख को मुझे एक प्रोग्राम में इनवाइट किया गया. इसके पहले भी 2-3 बार मुझे मीटिंग में बुलाया गया, लेकिन मैं कहीं बाहर दौरे पे होने की वजह से मैं जा नहीं सका. लेकिन कल मैं फ्री था तो उस प्रोग्राम में कल मैं वहाँ गया. तो मुझे ये नहीं पता था कि कल मैं वहाँ जाने के बाद मुझे एक पद से सम्मानित किया जाएगा. हमारे रवि भाऊ है, उन्होंने अनाउंस कर दिया कि राष्ट्रीय शक्ति फिल्म प्रोडक्शन मुंबई, इसका मुझे महाराष्ट्र का अध्यक्ष बनाया गया. हालांकि ये मेरा फील्ड नहीं है, मेरा प्लेटफॉर्म नहीं है, लेकिन मैं उनके विश्वास पे खरा उतरने की कोशिश करूंगा और विदर्भ में हमारे जितने भी कलावंत हैं उनको इस फील्ड में मैं लाने की कोशिश करूंगा.